ज्वारीच्या लाह्या करणार आहोत। आता पंचमीला श्रावणामध्ये सणासुदीच्या दिवसात लाह्या आपल्याला पूजेसाठी लागतात, त्याकरिता मी इथे लाह्या करायला घेतलेल्या आहेत। यासाठी मी घरचीच ज्वारी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे, पाकडून पण घेतलेली आहे। अशी मोठी मोठी ज्वारी घ्यायची, ज्यामुळे काय होतं लाह्या आपल्या छान फुलतात। आणि इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती। 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, आणि हे पाणी आपल्याला ज्वारी बुडेपर्यंतच लागायचं, जास्त पाणी लागणार नाहीये। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। ज्वारी आता मी स्वच्छ अगोदर धुवून घेणार आहे, ज्यामुळे काय होईल की आपलं त्याच्यात घाण वगैरे काय असेल तर ती निघून जाईल, धूळ वगैरे आणखीन काय राहिलेलं असेल तर। आणि खराब जी ज्वारी असते बारीक एकदम, ज्याच्या लाह्या फुलत नाहीत, अशी ज्वारी असं वरती येते पहा, हे अशी काढून टाकायची आपल्याला। आता मी स्वच्छ धुवून घेते। पाणी आता हे छान गरम झालेलं आहे आणि याच पाण्यामध्ये मी आता ही ज्वारी टाकून घेणार आहे। या गरम पाण्यामध्ये आता ही धुतलेली ज्वारी आपण घालून घ्यायची। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण घालून घ्यायचंय। हे एक 5 मिनिट आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता पाणी आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये। पूर्ण कोरडी करून घ्यायची ज्वारी आपल्याला इथे, पसरून घ्यायची व्यवस्थित। ज्वारीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं इथं आपल्याला। पाणी पूर्ण निघेपर्यंत असं 5 मिनिट तरी असं पसरून ठेवायचं ज्वारीला व्यवस्थित। आता सुती कपडा असा पसरून घ्यायचा आहे आणि आपली जी धुतलेली गरम करून घेतलेली ज्वारी आहे पाण्यात टाकलेली, ती अशी पसरून घ्यायची आहे। ते लवकर सुकावी म्हणून थोडंसं असं कपड्याने कोरडी करून घ्यायची व्यवस्थित आणि ह्याला फॅन खाली चांगलं वाळवून घ्यायचे। ह्याला आता मी थोडा फॅन खाली वाळत ठेवणार आहे। व्यवस्थित सुकवून घ्यायचे, याला उन्हात नाही घालायचं आपल्याला, असंच फॅन खाली सुकवत ठेवायचं आहे। ज्वारी ही छान आता वाळवून घेतली मी। याच्या लाह्या फोडणार आहोत आता आपण। कढई चांगली गरम करून घ्यावी आता मी इथं छान अशी, आणि याच्यात आता थोडीशी ज्वारी घालून घेणार आहोत। हलवून घ्यायचं असं। लाह्या उडायलेत पहा, त्या उडून नाही बाहेर म्हणून आपण झाकून घेतोय। कढई अशी मधनं हलवायची, खाली लागत नाही तर। सगळ्या लाह्या आपल्या उडायला लागलेल्या आहेत। हे पहा आता काढून घेते मी, ह्याला झालेल्या आहेत आपल्या ह्या। मी करायचं आहे, नाहीतर मग लागतात खाली कढईला। हलवून घ्यायचंय। ही आपली अशी दुसरी पण बॅच झालेली आहे, व्यवस्थित अशी हलवायची। हे पहा कशा उडायला लागलेल्या आहेत बघा। ह्या लाह्या कशा उडायला लागल्या। ह्या लाह्या जशा उडत आहेत तसंच तुमच्या घरातला आनंद, सुख, समाधान असंच पसरत राहो घरभर, अशी प्रार्थना करते। या श्रावण महिन्यात
तुम्हाला सुख समाधान लाभो हीच प्रार्थना करते. तुम्ही बघू शकता किती छान उडायला लागलेले आहेत आपल्या ह्या लाह्या. असंच आपण याला मधनं असं हलवत राहणार आहोत, जेणेकरून ते खाली लागणार नाही. ते एकदा मधून थोडंसं हलवायचं आहे, थोडासा हात लावून असं. या पद्धतीनंच मी सगळ्या लाह्या करून घ्यायला लागलेल्या आहे. हे आता उडायला लागलेले आहेत. श्रावण महिना आहे, सणांची नुसती रेलचेल असते या महिन्यामध्ये, आणि लाह्या ह्या नागपंचमीच्या सणाला लागतात, इतर सणालाही लागतात. हे आपण ह्या लाह्या आपण तिखट मीठ लावून किंवा अशा दूध आणि साखर मिक्स करून देखील खाऊ शकतो. पौष्टिक अशा असतात ज्वारीच्या लाह्या, त्याच्यामुळे घरात जास्तीच्या करून ठेवल्या तरी त्या आपल्याला उपयोगाला येतात. हे आता सगळ्या करून घ्यायले मी. हे बघा आता आपल्याला ह्या तयार झालेल्या आहेत, ह्या मस्त फुललेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. पंचमीचा सण 2 दिवसावर आलेला आहे, नागपंचमीच्या उपवासा दिवशी, आणि पूजेसाठी आपल्याला ह्या लाह्या लागतात. तर या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, नक्कीच खूप छान होतात. आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या ट्राय करू शकताय.